जातीपातीचं राजकारण त्याने आज परत केलं नाही। कुठलाही माणूस तिथं जर गेला तर त्याचं काम झाल्याशिवाय तिथनं परत येत नाही। ते गावचा नागरिक, माझं नाव अमोल हंकार आहे। मी साहेबांच्या गटामध्ये आता गेली 2-3 वर्ष मी काम करतो आहे, पण मला असं कधी वाटलं नाही की साहेबांनी कधी जाती धर्माचं त्यांनी राजकारण केलेलं आहे। आमच्या गावामध्ये जवळजवळ 21 कोटीचा निधी त्यांनी साहेबांनी आणलेला आहे। 21 कोटीचा निधी आणलेला आहे, त्यापैकी 18 कोटीची कामं झालेली आहेत साहेब, प्रत्यक्षात कामं झालेली आहेत आणि त्यापैकी 3 कोटीची अजून कामं मंजूर आहेत। काही पावसामुळं काही पाईपलाईन जाणार आहेत, रस्ते जे होणार आहेत त्यातून मेन गावासाठी पाईपलाईन जाणार आहे त्यासाठी थांबलेलं आहे। आमच्या समाजासाठी आमचं समाज मंदिर बांधून 40 वर्ष झाली। आजपर्यंतचे आमदार होऊन गेले, खासदार होऊन गेले, कितीतरी वेळा 3 ते 4 वेळा मापं टाकून गेले, खरं कोणीही काम केलेलं नाही। साहेब मुस्लिम बांधवांचं ज्यावेळी कंपाऊंड बांधकामचं ज्यावेळी आलं त्यावेळी साहेबांनी सांगितलं की ह्या समाजासाठी काय तर दिलं पाहिजे। तेव्हा साहेबांनी स्वतःहून आमच्या समाजाला 15 लाखाचा निधी दिला आहे, सांस्कृतिक हॉल त्यांनी बांधून दिला आहे। अजून 15 लाखाचं निधी तेवढं अजून लागणार आहे, ते देखील काम आचारसंहिता झाल्यानंतर ते करतो असं आम्हाला शब्द दिलेत। त्यानंतर कल्लेश्वर मंदिराचं तुम्ही जर बघितलं तर सुशोभीकरण एवढं भारी केलं साहेबांनी, 2.5 कोटीचा निधी त्यांनी दिलेला आहे। 50 लाख रुपये त्यांनी स्वनिधी दिलेत आणि त्यानंतरचं जो 2 कोटी आहेत तो देखील त्यांनी दिलेला आहे असं। आणि त्यानंतर त्यांचं सांस्कृतिक हॉल असेल किंवा भक्त निवास असेल, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे। त्यानंतर हनुमान तालीम जे आहे त्यासाठी साहेबांनी 50 लाखाचा निधी दिलेला आहे आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून 1 कोटीचा निधी, असं 1.5 कोटीचा निधी दिलेला आहे। त्यानंतर गावात जे तुम्ही हे काँक्रीटचे रस्ते ते बघता तुम्ही, पाईपलाईन झाल्यामुळे ते उकरलेले होते, ते देखील साहेबांनी सगळं स्वतःच्या निधीतून केलेलं आहे। खूप चांगल्या पद्धतीनं काम साहेब आज परत केलेलं आहे। जातीपातीचं राजकारण त्याने आज परत केलं नाही। कुठलाही माणूस तिथं जर गेला तर त्याचं काम झाल्याशिवाय तिथनं परत येत नाही। मी स्वतः माझा अनुभव मी घेतलेला, वैयक्तिक काम साहेबांनी आमची केले आहेत, समाजाचं देखील त्यांनी काम केले आहेत। खूप चांगल्या पद्धतीनं झाले साहेब, कारण का सगळीच माणसं प्रत्येकाची परिस्थिती काय आर्थिक चांगली नसते। म्हणजे आता आमचंच गली जर उदाहरण जर घेतलं तर की 2-3 जणांना शेती आहे, बाकीचं जे आहे ते मोलमजुरी करून घेतात, त्यातली रोजगारीच आहेत। त्यानंतर मुलं देखील हुशार आहेत, त्या मुलींना देखील शिक्षणासाठी जे सोयी साहेबांनी केलेलं आहे किंवा सरकारने जे केलेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे। स्वतः शिक्षण घेऊन स्वतःची परिस्थिती समाजाची पूर्ण कुटुंबाची आणि समाजाची परिस्थिती सुधारेल अशा पद्धतीचं काम हे शासन करत आहे आणि आमचं मत जे आहे ते आम्ही यड्रावकर साहेबांनाच देणार आहे।